नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजपाल यादव यांच्याबद्दल। लोकांना हसवणारा हा कलाकार स्वतः मात्र एका मोठ्या कायदेशीर अडचणीत अडकला होता। राजपाल यादव यांनी अनेक हिट चित्रपटामध्ये काम केलं आहे। त्यांच्या कॉमिक टायमिंगमुळे ते प्रेक्षकांचे आवडते बनले। पण 2010च्या सुमारास त्यांनी आता पता लापता नावाचा चित्रपट तयार करण्यासाठी कर्ज घेतलं होतं। मात्र ठरलेल्या वेळेत हे कर्ज फेडता आलं नाही। त्यामुळे कर्ज देणाऱ्या कंपनीने कोर्टात केस दाखल केली। दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना कर्ज परतफेडीबाबत कागदपत्र सादर करण्यास सांगितलं। मात्र कोर्टाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान प्रकरण दाखल करण्यात आलं। त्यामुळे 2018 साली कोर्टाने त्यांना दोषी ठरवत 3 महिन्यांची शिक्षा सुनावली। त्यामुळे त्यांना दिल्लीतील तिहार जेलमध्ये जाऊ लागलं। ही शिक्षा कर्ज न फेडल्यामुळे थेट नव्हती, तर कोर्टाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे होती। नंतर त्यांनी आवश्यक कागदपत्र सादर केली आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली। ही घटना त्यांच्या करिअरसाठी मोठा धक्का होती, पण त्यानंतर त्यांनी पुन्हा काम सुरू केलं। जर तुम्हाला अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट हवी असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।